मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव राम कृष्ण हरी मुकुंद मुरारी हे नाथ नारायण वासुदेव पुंडलीक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन स्वामी एकनाथ मुक्ताबाई की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरु झेंडूजी महाराज सद्गुरु मुकुंद महाराज सद्गुरु सखाराम महाराज सब संतन की सुमी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वर्णानाम् अर्थसंघानां रसानां छन्दसामपि मंगलानां च कर्तारो वन्दे वाणि विनायकौ जन्मादस्येतोऽन्वयादितरते चार्षेषु विघ्नेश्वराट् तेने ब्रह्महृदाय आदिकवये मुह्यन्ति यस्सूरयः तेजोवारि मृदां यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो धाम्ना स्वेन सदा निरस्तकुहकं सत्यं परं धीमहि धर्मप्रोज्झितकैतवत्र परमो निर्मत्सराणां सतां वेद्यं वास्तवमत्र वस्तु शिवदं तापत्रयोन्मूलनं श्रीमद्भागवती महामुनिकृति किं वा परैरीश्वरा सद्य हृद्यवरुध्यतेऽत्र कृतभिः निगमकल्पतरुर्गलितं फलं शुकमुखादमृतद्रवसंयुतं पिबत भागवतं रसमालयं मुहुरहुरसिका भुवि भावुक यं प्रव्रजन्तमनुपेतमपेतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तरो विनेदुः तं सर्वभूतहृदयं मुनिमानतोऽस्मि नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरुवे नमः महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्म पाण्डुरङ्गं बाबाई नमो त्रिभुवनपावनी आदत्रजननी देवांची मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला झालो दास पायांचा आता उपेक्षिता मज तरी हे लाज कवनाशी
नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. तुका म्हणे भागवत केले श्रुत सकळा. नका पाहू गुण दोष झालो दास पायांचा. जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. चेची बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारुणी आता. अहमेवासमेवाग्रे नान्यद् यत्सदसत्परं पश्चाहं यदेतश्च यो वसिष्येत सोऽस्म्य. ऋतेर्थं यत् प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनि तद्विद्यादात्मनो मायं यथा भासो यथा तमहं. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वय व्यतिरेकाभ्यां यत् स्यात् सर्वत्र सर्वदा. गोपाल कृष्ण भगवान की जय. हरी अभिनवया मताची थोरी. मी एक विस्तारे नाना परी. परीकपणाच्या अंगावरी नाही दुसरी चिरके गेली. या मताचे निमहायोगी निजले ठाई मी जागी. जागाही निजे निजो निजागे. या परी दाटुंगे मतही माझे. हे मत नाटुडे अष्टांग योगे. हे मत नातुडे महायोगी. हे मत नातुडे स्वर्ग भोगे. शिखा त्यागे नातुडे मत. ब्रह्मचित्कला विश्वव्यापक आईसाहेब मुक्ताईंच्या परमपवित्र अशा समाधीस्थळी चातुर्मास्याच्या निमित्तानं चालू असलेली ही चतुश्लोकी भागवताची प्रवचनाची चिंतनाची नित्याची सेवा आणि क्रमप्राप्त विषयानुसार काल आपण विचार केला. भगवंताच्या मुद्दल स्वरूपातून जे अनेकविध अवतार परमात्म्याचे होतात त्या अवताराची थोरी, त्या मुद्दल स्वरूपाची थोरवी भगवान परमात्मा म्हणतात की माझ्याच्याने स्वतःच्याने सुद्धा जाणवल्या जात नाही. मला सुद्धा कळत नाही. आणि त्या मताची थोरी जर जाणून घ्यायची असेल तर त्या मताचं फार मोठं एक नवल आहे. अभिनवता त्याच्या ठिकाणची अशी आहे की मी एक विस्तारे नाना परी. मी एक असताना अनेक रूपामध्ये त्याचा विस्तार होतो, परंतु त्याचा एकपणा मात्र मोडला जात नाही. उपनिषदामध्ये असं चिंतन आलेलं आहे. मला आता श्लोक निश्चित नाही सांगता येणार, पण तो अर्थ फक्त आपल्यासमोर ठेवतो. चुलीमधला विस्तव आपण पाहतो नेहमीचा. तो विस्तवा जर आपण एखादी काडी मारली किंवा असा आघात केला तर आघात केल्यानंतर त्या विस्तवाचे काय उडतात? ठिणग्या उडतात. आणि त्या ठिणग्या उडाल्यानंतर जसा विस्तव लाल जरच झालेला असतो, पेटलेला कोळसा, तो पेटलेला असताना त्याच्यावर जर असं काही मारलं तर त्याच्यातून ठिणग्या उडतात. ठिणग्या उडाल्यानंतर त्या ठिणग्या सुद्धा कशा रंगाच्या असतात? लालच असतात. त्याचाही चटका लागतो आणि मोठ्या विस्तवाचा सुद्धा चटकाच लागतो. म्हणून त्याच्यामध्ये त्या अग्नीच्या ठिणग्या उडताना दिसल्या, एकाच्या अनेक झाल्या, म्हणून अग्नी वेगळा वेगळा झाला काय? नाही. त्याप्रमाणे हा परमात्मा जो आहे हा एकरूप आहे. एक परमात्मा अनेक रूप धारण केले, अनेक आकार नाव रूपाला जरी आला तरीही सुद्धा याच्या स्वरूपामध्ये एकत्वामुळे मध्ये मुद्दलपणामध्ये ज्ञानवरांची काल आपण पाहिलेली भाषा, त्या मुद्दलामध्ये काहीही फरक पडत नाही. एकला एकटाची झाला नानाकारी. गवळणी म्हणतात. आपण त्याचाही विचार काल विस्ताराने पाहिला. तर असा तो परी एक
नाही दुसरी चिरी गेली, परंतु एकपणाला मात्र त्याचा अपघात झाला नाही, एकपणा त्याचा खंडित झाला नाही, ऐक्य जसंच तसं कायम राहिलं. या मताचे नि महायोगी निजले मी जागे, ठाई जागे आणि जागाही निजे निजोनी जागे. या परी या मताच्या माध्यमातूनच, या मताच्याच योगाने, या मताच्याच संबंधाने, या मताच्याच सामर्थ्याने बळावर भगवान म्हणतात की मी निजले ठाई मी जागे. म्हणजे झोपलेला असताना सुद्धा काय असतो, जागृत असतो, आणि जागा असताना सुद्धा झोपलेला असतो. अशा प्रकारचा विचार. आणि या परी दाटुंगे मत हे माझे, यासारखं असं दाटुंग म्हणजे श्रेष्ठ प्रकारचं असं प्रबळ असणारं जे हे माझं मत आहे, म्हणजे स्वरूप स्थिती आहे. मत शब्दाचा अर्थ म्हणजे हा सांकेतिक शब्द आहे आणि त्याचा विचार अगोदर केलेला आहे. जे स्वरूप स्थिती, ज्याला व्यतिरेक म्हटला चतुश्लोकी भागवताच्या श्लोकातील शब्दाला, तर व्यतिरेक स्वरूप स्थिती जी परमात्म्याची आहे ते स्वरूप स्थिती अशी प्रबल आहे. भगवान म्हणतात का हो, हे आमच्या लक्षातच येत नाही. मनुष्य झोपलेला असताना जागा कसा असेल, जागा असताना झोपलेला कसा असेल? एकतर झोपलेला तरी असेल किंवा जागा तरी असेल. असं होतच नाही की जागाही आहे झोपलेला. हा, झोपायचं नाटक करणं वेगळं आणि झोपणं वेगळं. तसं परमात्मा म्हणतात मी झोपलेला आहे, पण हे काही लक्षात येत नाही. याचं गणित कसं काय आहे, हे त्रैराशिक मांडायचं तरी कसं, समीकरण काय आहे, आमच्या काही लक्षात येत नाही. वा काही समजून सांगा. भगवान म्हणाले ब्रह्मदेवा, तुला सांगायला, हे सांगायला, समजून सांगायला हे काही एवढं सोपं आहे का? अरे यासाठी, हे माझं स्वरूप स्थिती जाणून घेण्यासाठी मोठमोठ्यांची त्रेधा उडाली. मोठमोठ्यांचे म्हणजे तिथंच त्यांना काहीच साधना सुचली नाही. अनेक साधना केल्या. साधक साधना करता करता शिनले, हपापले, थकून गेले, परंतु त्यांना हे प्राप्त झालं नाही. का? निळोबारायांच्या याच्यातून आपण पाहिलं, नाना साधनांच्या केल्या खटपटा, नाना साधनांच्या केल्या खटपटा, परित्यान पावती पवती वो याच्या दारवंटा, परित्यान पावती वो याच्या दारवंटा, जाणो जाता जाणीव घाली आडफाटा, योगाभ्यासे सिद्धी रोधिता ती वाटा. ओ याच्या साधना, नाना साधना केल्या, पण त्यानं पवती याच्या दारवंटा, याच्या मुख्य दरवाजापर्यंत सुद्धा, उंबरठ्यापर्यंत सुद्धा ह्या साधना नेऊ शकत नाही. आपण काल 11व्या अध्यायातला विचार पाहिला आणि जाता जाता याचाच विचार करता करता आपली वेळ संपल्यामुळे आपण काल असे केला होता की अजून 11व्या अध्यायामध्ये भगवंताने हाच विचार सांगितला की मी कुठल्या साधनाने लवकर प्राप्त होत नाही. भगवंताने सांगितलं, नाहम वेदैर्न तपसा न दाने न चेज्जया शक्यम एवं विधो द्रष्टुम दृष्टवा न सीमाम यथा. नाहम वेदैर न तपसा, अर्जुना, ना अहम, मी वेदाने सुद्धा प्राप्त होत नाही. वास्तविक पाहता परमात्म्याची प्राप्ती वेदच करून देऊ शकतो. कारण परमात्मा करतो कशातून? त्या ब्रह्मसूत्रामध्ये व्यास महर्षींनी 555 सूत्र लिहिले, त्याला ब्रह्मसूत्र म्हणतात. वेदांताचा विचार चिंतन सर्व, आणि त्यावर आद्यगुरु शंकराचार्यांनी भाष्य केले. त्यामध्ये 555 सूत्रामध्ये व्यास महर्षींनी एक सूत्र सांगितलं, शास्त्रयोनित्वात. याचा अर्थ असा आहे की परमात्म्याला जर जाणून घ्यायचं असेल तर शास्त्राशिवाय, वेदाशिवाय पर्याय नाही. कारण वेदामध्ये या परमात्म्याचं वर्णन केलेलं आहे. वेदाने
साक्षात वा परंपरेने वेदाने परमात्म्याचंच वर्णन केलं. तुकोबाराय नाम महात्म्य सांगत असताना, भक्ती महिमा भक्तीकडे प्रवृत्त करत असताना, साधकांना सांगत असताना तुकोबरा सांगतात, वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. वेद अनंत बोलला. वेदाचं वर्णन करत असताना असं वर्णन आलं, अनंत वै वेदा. हा वेद कसा आहे? अनंत आहे, त्याचं मोजमाप करता येत नाही असा अनंत असणारा जो वेद आहे, त्या वेदामध्ये किती असले? 80,000 ऋचा. तर नुसत्या वेदांताची ज्याच्यामध्ये त्याच्यावर नुसत्या वेदांताचे म्हणजे असे अनेक अशा ऋचा सांगितल्या त्याच्यामध्ये. तर वेदांत काही म्हणजे कर्मकांडपर आहे, काही उपासनापर आहे, काही ज्ञानपर ऋचा आहेत. तर असे याच्यामध्ये असणारं त्याचं विभाजन व्यास महर्षींनी 4 वेदामध्ये केलं. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. त्यामध्ये पुन्हा उपवेद केले. आता आपल्याला तिकडेही जायचं नाही, परंतु अनंत असणारा वेद कलियुगातील लोकांचा विचार करून भगवंताने त्याला व्यास महर्षींनी त्याचं विभाजन केलं. म्हणजे फक्त विभागले गेले. आणि अशा वेदामध्ये काय वर्णन केलेलं आहे? काय वर्णन केलं आहे वेदामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये? एकच आहे, वेद अनंत बोलिला. अनंत बोलला, पण काय बोलला? वेद अनंत बोलिला, अर्थ इतुकाची साधिला. एवढाच अर्थ साधला. काय अर्थ सांगितला? विठोबासी शरण जावे, निजनिष्ठा नाम घ्यावे. परमात्म्याला शरण जावं म्हणजे परमात्म्याचंच वर्णन साक्षात वा परंपरेने वेदाने केवळ परमात्म्याचंच वर्णन केलं. वेद यागाती श्रुती म्हणती नेती. वेदामध्ये काय वर्णन केलं आहे? श्रुती नाही म्हणतात निषेध मुखाने, न येती तो परमात्मा असा नाही. कसा आहे ते विचारू नका. परमात्मा कसा आहे ते विचारू नका. कसा नाही ते सांगतात. कारण जे दिसतं ते काव असं आहे काय? नाही. पूर्वीच्या काळामध्ये दृष्टांत द्यायची जुनी कीर्तनकार मंडळी, कारण त्या काळामध्ये होतही तशी मर्यादा होती. आणि त्या काळामध्ये तेवढे नववधू लाजतही होती. आता तो काळ कालबाह्य झाला, सर्वच बदलत चाललं. हे पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाचे आपल्यावर उपकार आणि आपल्या संस्कृतीला पारखं होणं आहे. असो तर पूर्वीच्या काळामध्ये कीर्तनकार मंडळी, जुनी मंडळी दृष्टांत द्यायची. एका मुलीचं लग्न झालं आणि काही दिवसानं दिवाळीच्या सणाला ती मुलगी आली घरी आणि सोबत जावई बापू म्हणजे दोघे जण आले. मग घरी आल्यानंतर आता तिच्या लग्नाच्या वेळेस तिच्या ज्या काही मैत्रिणी होत्या, काही 2-4 दोघी तिघी येऊ शकल्या नाही, त्या भेटायला आल्या. आता त्या लग्नाला न आल्यामुळे तिच्या पतिराजाला काही त्याने पाहिलेलं नव्हतं. मग ती विचारायला लागली, का ग तुझ्या घरचे कोण आहेत? सभेमध्ये बसलेले होते ते मोबाईल धरलेले म्हणे नाही, ते मास्क लावलेले म्हणे तेही नाही, ते बिना टोपीवाले म्हणे तेही नाही, मग म्हणे ते तिकडचे टोपीवाले धोत्रावाले म्हणे तेही नाही, मग म्हणे तिकडे ते बसलेले म्हणे तेही नाही, मग ते चप्पी केलेले मग ते बोललेले, मग गपचूप राहिली. म्हणजे असे याच्यामध्ये मला काय फक्त दृष्टांत सांगायचा विनोदाचा भाग नाही, हा नाही असं म्हटल्यानंतर जेव्हा तिचे पती होते, पतीकडे बोट दाखवलं, पतीचं वर्णन केलं, तेव्हा ती गप्प राहिली. रामायणामध्ये हाच प्रसंग आलेला आहे. तर आता तो हाच भाग असल्यामुळे पुन्हा त्याचा काही विचार मी सांगत नाही. सीतामाईला असंच विचारलं होतं प्रभू रामचंद्र, हे तुझे घरचे कोणते आहेत म्हणून, प्रभू रामचंद्र कोण आहेत म्हणून विचारलं. त्यावेळेस ज्यावेळेस प्रभू रामचंद्राकडे बोट दाखवलं, वर्णन केलं, त्यावेळेस सीतामाईने मान खाली घातली. आणि पूर्वीच्या मुली नववधू आपल्या नवऱ्याकडं एकटक नजरनं पाहत नव्हत्या,
आणि नावही घेत नव्हत्या आणि घेऊ सुद्धा नये. शास्त्राने सांगितलं आपल्या पतीचं पत्नीने वारंवार जर नाव घेऊन हाका मारलं किंवा उच्चार केला तर आपल्या पतीचं आयुष्य कमी होतं. आता काय चालू आहे? असं कुठं होतं का? करत बसा ना. आम्हाला कुठं जात, आमच्या बापाचं कुठं जात, असं कुठं होतं का? कसं होतं का? म्हणत बसा तुमच्या मतानं. शास्त्राचा सिद्धांत कोणाला बदलवता येत नाही. असं होतं का आणि असं आहे का हे शास्त्रात चालत नाही. मी नेहमी दृष्टांत सांगत असतो. विस्तव हातात धरल्यानंतर एखाद्यानं म्हटलं विस्तवाला हात लावल्यानंतर चटका कुठं बसतो का? लावत बैस, घेत बैस तूच परिणाम त्याचा. आम्हाला काय करायचं? शास्त्र सांगतं अग्नी दाहक आहे, तिला धक्का लावू नये. तसं शास्त्राचे सिद्धांत आहेत ते मानावेच लागतात. नाही मानले तर शास्त्राचा काही बिघाड होत नाही, परंतु त्याचा परिणाम आपल्या जीवनावर झाल्याशिवाय राहत नाही. तर असंय म्हणून सीता मातेनं म्हणून ते नववधू ती लाजली आणि ती बोलली नाही. त्याप्रमाणे वेदाला विचारलं परमात्मा असा आहे का? ते म्हणते नाही. परमात्मा स्थूल आहे का? नाही. हा आकाराला आलेला तोही नाही, नावाला आलेला तोही नाही, हा संबंधात येणारा तोही नाही, हा क्रियावान असणारा तोही नाही. आहे कसा ते विचारू नका. वेद जाणू गेला पुढे मौनावला. तो वेद काय झाला? मौन. काय आहे? यत्र वेदा अवेदा भवती असं विचार केलेला वेद सुद्धा काय झाला? मौन्य रूपची होऊन ठेला. हो, वेद सुद्धा मौन धारण करून बसला. म्हणजे एवढं वर्णन त्या वेदाचं परमात्म्याचं केलेलं आहे. आपण कशासाठी विचार करतो एवढा? हा असा वेदाला मध्ये सर्वच वेद नाहं वेदैर, म्हणजे वेद माझ्यापर्यंत येऊ शकत नाही. मी काल चालता चालता शेवटी एक प्रमाण तुकोबरायांचं बोलून गेलो. तुकोबरायांना एकाने विचारलं महाराज परमात्म्याला जाणून घ्यायचंय, मग काय करावं हो? परमात्म्याला जाणायचं आहे तर वेदाचं अध्ययन करावं. त्या वेदाचे अध्ययन, महाराज वेदाचं अध्ययन केलं, मग वेदाचं अध्ययन केल्यानंतर सापडेल का? नाही. वेदाच्या शिवाय कळणार नाही, पण सापडायचा म्हटला तर सापडणार नाही. वेदाच्या याच्यातून म्हणून कथा कीर्तनामध्ये देव कळतो आणि मंदिरात देव दिसतो. मंदिरात देव असतो आणि कथा कीर्तनात प्रगट होऊन कळतो. तो कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे कीर्तनात कळतं. मग तसं वेदामध्ये देव कसा आहे हे कळतं, परंतु त्याचा अनुभव मात्र तो कसा आहे हे मात्र अनुभवावंच लागतं. म्हणून वेदाला सुद्धा तो सांगता आला नाही. असं असल्यामुळे वेद सुद्धा त्याला मला प्राप्त करून घेऊ शकत नाही. तुकोबारा सांगतात निगमाचे वन नका शोधू करू क्षीण. त्या वेदाच्या अरण्यामध्ये तुम्ही जाऊ नका, म्हणजे वेदाध्ययन करा परंतु त्यामध्ये गुंतून राहू नका. त्या वेदाध्ययनाने नित्यानित्य ज्ञाने अभिमान वाढतो. त्याचं नित्य त्याचं जर हे केलं तर नुसत्या शब्द ज्ञानाने माणसाला अभिमान होतो. म्हणून वेदाने तो प्राप्त होत नाही. न तपसा न दानेन न चेज्या. तपाने प्राप्त होत नाही, दानाने प्राप्त होत नाही, आणि यज्ञा म्हणजे यज्ञाने सुद्धा तो आपल्याला प्राप्त होत नाही. शक्यम एवं विदो द्रष्टुम दृष्टवानसी माम यथा. तो फक्त त्याच्यात प्रवेश करायचा असेल तर भक्तीनेच फक्त त्याला प्राप्त होतं. ज्ञानोबा सांगतात पै उपायासी वाटा न वाहती गा सुभटा साही सहित ओहटा वाहिला वेदी. वेदाला 6 शास्त्रासहित वेदाला सुद्धा त्याचा महिमा करता आला नाही. उपायासी वाटा न वाहती एथ सुभटा. अर्जुना, इथं उपाय म्हणून चालतच नाही. मी त्या सर्व उपाय इथं कुंठित होऊन जातात. म्हणून याच्यात पुन्हा तपाचा जर विचार केला तर तपाने मज विश्वरूपाचिया मोहरा चालावया धनुर्धरा.
त्या तपाचिया सर्व भारा नव्हेची लाग. ज्ञानवर आणतात माझ्या विश्वरूपाला, या व्यापक स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल तर याच्यापर्यंत येण्याकरता तपाचा भारा तप सुद्धा चालत नाही, तपाने सुद्धा आपल्याला साधल्या जात नाही. आणि मग योग तपाने जमत नाही. मग कमीत कमी काहो तपाच्या सर्व भारा नव्हेची लाग, तपाने त्याचा ठांग पत्ता लागत नाही. मग काहो दान वगैरे केलं तर भगवान म्हणतात दान केलं तर तो तोंड फिरवतो. दानासी आणि दानादी किर कानडे, मी यज्ञही तैसा न सापडे, जैसेनी का सुरवाडे देखला शितवा. अर्जुना तू हे विश्वरूप माझं बघितलं ना, हे बघितलं तसं तर दानाने दान करणाऱ्यांना सुद्धा तो मिळत नाही. करिता दान धर्म पुढे भोगवितो फळा. दान धर्म करिता यज्ञ यागे भोगवितो का, यज्ञ यागे स्वर्ग भोग. यज्ञयागाने स्वर्ग भोग आज येतील. यज्ञयाग जर केला तर यज्ञ स्वर्गाला जावं लागतं, तिथून पुन्हा पुनर्गच्छती आहे, पुन्हा यावं लागतं परत. त्याप्रमाणे दानाने सुद्धा जमत नाही. पण मग तेव्हा कसं असा विचार भगवंताने सांगितला. आणि हाच जो विचार आहे मी कोण्याच साधनाने प्राप्त होत नाही, हा विचार जोड नाथ महाराजांनी जोड 15 ते 15च्या आसपास उभ्यांमध्ये सांगितला. कोणकोणत्या साधनाने मी प्राप्त होत नाही आपण काल सुरुवात केली होती. हे मत नातुडे अष्टांग योगे, हे मत नातुडे महायोगे, हे मत नातुडे स्वर्ग भोगे, शिखा त्यागी नातुडे मत. आता कोण्या मताने कसा प्राप्त होत नाही मी कालच सांगितलं होतं, मी त्याचा विस्तार करणार नाही. ज्या मताने प्राप्त होतो, ज्या साधनेने प्राप्त होतो त्याचा विस्तार आपल्याला करायचा आहे. जे नकोय ते खपरेल सर्व फेकून द्यायचं, बाजूला टाकून द्यायचं, त्याचा जास्त विचार करायचा नाही. नातुडे अष्टांग योगे, अष्टांग योगाने तो प्राप्त होत नाही. योगाचे 8 अंग सांगितले, त्या 8 अंगाचं साधना करून सुद्धा चालत नाही, जमत नाही. न हे मत नातुडे महायोगे, हटयोग केला तरी त्याने सुद्धा परमात्म्याचं स्वरूप स्थिती प्राप्त होत नाही. हे मत नातुडे स्वर्ग भोगे, यज्ञाधिक कर्म केलं तर यज्ञाधिक कर्माने सुद्धा स्वर्गाचा भोग घेता घेता सुद्धा परमात्मा प्राप्त होत नाही. शिखा त्यागे नातुडे, संन्यासाने सुद्धा हा परमात्मा प्राप्त होत नाही. हे मत नातुडे तपे, हे मत नातुडे मंत्र जपे, हे मत नातुडे दिगंबर रूपे, शास्त्र पाठे आण आटोपे नव्हे तैसे. हे मत तप केल्याने सुद्धा मिळत नाही. हे मत म्हणजे हे स्वरूप नातुडे मंत्र जपे, किती मंत्र करा, मंत्र जपा, मंत्राच्या जपाने सुद्धा मिळत नाही. दिगंबर रूपे म्हणजे तुम्ही अगदी दिगंबर रूपाने वस्त्रहीन राहून जर तुम्ही राहिले, म्हणजे वानप्रस्थामध्ये याच्यामध्ये सांगितलं तसं दिगंबर अवस्थेत राहिले तरीही प्राप्त होत नाही. शास्त्रपाठ हे आटोपे तैसे नव्हे, शास्त्राचं पाठ केला, साही शास्त्रपाठ. आस्तिक शास्त्रकार काय म्हणतात आणि नास्तिक शास्त्रकार काय म्हणतात? 6 आस्तिक शास्त्रांचा आणि 6 नास्तिक शास्त्रांचा सर्वांचा विचार केला. सर्व दर्शनाचार्य जरी झाला तरी भगवान म्हणतात शास्त्रपाठे आटोपे ऐसे नाही. त्या शास्त्रपाठाने सुद्धा प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. हे मत नाटोपे वेदाध्ययने विचार झाला आपला. हे मत नाटोपे महाव्याख्यान करून सुद्धा हा परमात्मा प्राप्त होत नाही. व्याख्यानातून सुद्धा हा परमात्मा आपल्याला प्राप्त होणार नाही. म्हणजे प्रवचन केलं तरी प्रवचनातून सुद्धा देव मिळेल का? प्रवचनही सांगितलं आणि पुढे प्रवचन शब्द बी आलेला आहे. व्याख्यान करून सुद्धा म्हणजे विस्ताराने बोलत राहिले तरी सुद्धा तो परमात्मा प्राप्त होत नाही. हे मत नाटोपे ग्रहादाने बैसता धरणे नाटोपे मत. हे महादाने, महादान म्हणजे किती मोठं दान दिलं.
दानाचे प्रकार शास्त्रामध्ये सांगितलेले आहे. भूदान आहे, गोदान आहे, सुवर्णदान आहे, द्रव्यदान आहे, वस्त्रदान आहे. अनेक प्रकारचे दानाचे प्रकार सांगितले. श्रेष्ठ दान दिले तरीही सुद्धा त्याने मी प्राप्त होणार नाही. मग बैसता धरणे नाटोपे, धरण धरून बसले तरी धरणे. तुकोबारांचा धरणे घेतले दारात, नको उठवू धरून हात. देवा तुझ्या दारात धरणं घेतलं, आता उठवू नको. भगवान म्हणतात मी धरणं धरल्यानं सुद्धा प्राप्त होत नाही. मग हात धरणं धरल्यानं होईल काय? आपल्याकडे हात धरणं असं सुडकं म्हणतात, खानदेश भागात त्याला सुडकं म्हणतात. त्यानं होईल का प्राप्त? नाही. धरणं म्हणजे आजच्या याच्यातलं काय म्हणतात त्याला? उपोषण. उपोषणाने सुद्धा आजचे तर उपोषणही काही कामाचे नाही. नुसते दाखवतात. कोणी नसले की चालू, केळं खाणं पेढे खाणं चालूच, कोणी गेलं की सुरू. आणि त्याच्या पट्ट्या उचलल्या की पट्ट्यान केळीच्या साली येतात कशा काय? हे चार त्यात एवढे दिवस ताजे तवाने उपोषण करून दिसतात कसे काय? जाऊ द्या, त्यांचं त्यांना माहिती बिचाऱ्यांना. परंतु अनशन धरणं जरी धरलं, उपोषण केलं तरी भगवान म्हणतात मी प्राप्त होत नाही. मग मे मत नाटोपे स्वधर्माचारे, स्वधर्मे निधनम श्रेया परधर्म भयावह. स्वधर्म हा माणसाच्या जीवनामध्ये सुख प्राप्त करून देणार आहे. सरळ स्वधर्म जरी लोपला तरी सर्व सुखाचा हारा मोडला. दीपासवे हरपला अंधारू जाय, दीपासवे हरपला प्रकाश जाय. दिवा विझला म्हणजे काय होतो? प्रकाश जातो, अंधार येतो. तसा स्वधर्मरूपी दिवा माणसाच्या जीवनातला हरपला, विझला की त्याच्या जीवनातला सुखरूपी प्रकाश जाऊन दुःखाचा अंधार त्याच्या जीवनामध्ये येतो. पण अशा स्वधर्माने सुद्धा तो परमात्मा प्राप्त होईलच सांगता येत नाही. हे मत नाटोपे बहुधा विचारे, हे नाटोपे तीर्थ संभारी. मतांतरी नाटोपे हे आपण कितीही केलं, किती विचार करत राहिलो तर विचाराने सुद्धा तस्मात विचारही तस्मात, शास्त्राने सुद्धा सांगितलं माणसाने विचार करत राहावा. आपण ऐकतो विचारात सुद्धा जे वेगवेगळे प्रकार सांगितलेले आहेत, त्या विचारात संगत विचार आहे, काही संगत विचार आहे. तर याच्यामधला जो विचार आहे तो सत्विचार आहे. सद्विचार तो परमात्मा याचा तरी सुद्धा त्याने सुद्धा आपल्याला परमात्मा प्राप्त होईलच असं सांगता येत नाही. हे नाटोपे तीर्थ संभारे, अनेक तीर्थयात्राच करत राहिले तर हाय प्राप्त होत नाही. त्या त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, नुसतं भ्रमण केलं तर त्याने सुद्धा प्राप्त नाही. मतांतरे नाटोपे. हे तुकोबराय म्हणतात हे अनेक, भगवान म्हणतात की ब्रह्मदेवा अनेक मतांना सुद्धा प्राप्त. बहुतांची मते अवघी रीते पोकळ. तुकोबराय म्हणतात बहुतांची, अनेकांची जी आहे. म्हणून संतांनी काय केलं? शोधोनिया मोडोनिया नानामते देती सिद्धांत सौरसू. संतांनी अनेकांची जी अनेक मत आहेत ती मोडली, मतांतरे मोडली आणि एक राजमार्ग दाखवला तो भागड्या. परंतु अनेक मत आहेत. तुकोबराय म्हणतात सत्या असत्यासी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता. कारण बहुमताने याच्याने आपल्याला त्याची प्राप्ती होणार नाही. म्हणून हे मत नाटोपे पडनी पडता, हे मत नाटोपे त्रिवेणी बुडता, हे मत नाटोपे थोरे रडता, जाणीवा चरफडिता नाटोपे. हे मत पढणी पडता म्हणजे ग्रंथाचा आपण पढन की आपण किती शिकवलेलंच शिकत राहिलो, शिकलेलंच शिकत राहिलो तरी सुद्धा आपल्याला हा परमात्मा प्राप्त होईलच सांगता येत नाही. त्रिवेणीमध्ये रात्रंदिवस बुडत राहिलो तरी देव मिळेलच सांगता येत नाही. हे मत नाटोपे थोरे रडता. आता काही काही म्हणतात की परमात्म्या करता रडलं, गौडनी रडल्यावर रुरुदो सुस्वर हा
सुंदर अशा स्वरामध्ये गवळणी गोपीगीताचं हे सांगितल्यानंतर गवळणी अशा सुंदर स्वरबद्ध त्यांचं रडणं सुद्धा कसं होतं, स्वरात. आमचं गायन स्वरात येतं की नाही काय सांगा. गवळणी सुद्धा स्वरात रडत होत्या, परंतु त्या रडण्यातून त्यांना काय मिळाला, परमात्मा मिळतोच असं मात्र नाही. का मिळत नाही याचं कारण शेवटी आहे. मग मिळत नाही हे साधनं कशासाठी आहे, हे साधन जे आहे सर्व परमात्मा प्राप्तीची साधनं शास्त्रात वेदानं सांगितलेली आहे. शास्त्राने ही जी साधनं सांगितली ही परमात्मा प्राप्तीचीच आहे. पण सगळ्या नद्या आहे, ह्या नद्या कुठं जातात, समुद्राला जातात. निश्चित समुद्राला जातात सर्व. आपली पूर्णामा आहे तापीत मिळते ना, तापी माता समुद्राला जाते. तसे हे जे साधन आहेत ना, हे साधनं परमात्म्याकडे नेणारी जरी असली तरी काही अंशामध्ये काही मार्गक्रमणा काटणारी आहे. काही ठराविक अंतरापर्यंत त्यांची कुवत आहे, तिथपर्यंतच जाऊ शकते. समजा आपल्याला एमपीत जायचं असलं तर आपल्या पासिंगच्या गाड्या चालतात का, तिथं त्यांना आपल्याला परवाना जसा काढावा लागतो, तसे काही विशिष्ट अंतरापर्यंतच आपण जाऊ शकतो. दुसऱ्या याच्या जाऊ द्या, आपल्या गावातल्या सरपंचाची सही दुसऱ्या गावातल्या लोकांच्या कामात येणार आहे का, नाही. त्या गावात त्याची मर्यादा तेवढ्याच गावापुरती. तसे हे जे आहेत ना, मग ते गाव जेवढं असेल तेवढ्या गावाची तो गावाचा सरपंच, दुसऱ्या गावात तो सरपंच काय माणूसही म्हटल्या जातो की नाही काय सांगा. परंतु आपल्या तसं हे साधनं त्यांच्या मर्यादेपर्यंत काही विशिष्ट अंतरापर्यंत नेऊन पोहोचवतात, त्याच्या पुढे ते जात नाही. म्हणून परमात्म्याची प्राप्ती होईलच असं सांगता येत नाही. त्याला संपुट लागते. ते कशाचं, ते गुरुकृपेचं. याचा विचार शेवटी भगवंताने सांगितलेला आहे. नाटोपे थोरे रडता जाणीवा चरफडता नाटोपे. हे हा परमात्मा कितीही जाणीव प्राप्त झाली तरी जे ज्ञान प्राप्त झालं, ज्ञानाने सुद्धा हा परमात्मा आतोडत नाही, प्राप्त होत नाही. हे नाटोपे वेदविधी, हे मत नाटोपे अष्टमा सिद्धी, हे मत नाटोपे नाना छंदी, हे जीवबुद्धीसी नाटोपे. हे मत आपल्याला वेदविधी, वेदाच्या विधीचं विधान पाळलं तरी सुद्धा कळत नाही. वेद विधिमुखाने बोलतो आणि निषेधमुखाने बोलतो. वेदाने जो विधिमुखाचा उपदेश केलेला आहे तो अवश्य पाळावा लागतो. निषेधमुखाचा उपदेश आपण तो निश्चित वागण्याचा टाळावा लागतो. तसा विधीने वेदविधीने सुद्धा वागलं तरी ते कळत नाही. अष्टमहासिद्धी ह्याचा अडथळा आणणार आहे. योग याग विधी हे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, सिद्धी रिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी, ह्या उपाध्या आहे. परंतु याने या अष्टमा सिद्धीने सुद्धा हा प्राप्त होत नाही. हे मत नातुडे नाना छंदी, या अनेक छंदाने सुद्धा हा प्राप्त होत नाही. बहुता छंदाचे बहु असे जन, नये वाटू मन तया संगे. तुकोबरायांचा अभंग आहे. बहुता छंदाचे बहु असे जन, अनेकांना वेगवेगळ्या. आता कोणाला काय छंद असेल हे काय सांगता येते. तुकोबरायांनी मूर्खांचा छंद सांगितला. मूढ जना छंद लावण्याचा. केवळ पाहता आरसाच होत असतो. आता मोबाईल आले, या मोबाईलमध्येच आरसा आला बुवा, या मोबाईलच्या मध्येच आरसा आहे. म्हणजे काही आरसाच असतो आहे ना, आरसा असतोच प्रत्येकाजवळ आहे. तुमचंच नाही कोणाचं, प्रत्येकाचं. म्हणजे लावण्याचा छंद म्हणजे आपण चांगलं दिसावं किंवा लोकांनी चांगलं म्हणावं याचा छंद असतो. पण हा मूर्खाचा छंद आहे. परंतु चांगल्या लोकांचा छंद हरीच्या नामाचा, सुचिरभूत सदावाचा, हा छंद चांगला. परंतु बाकीचे जे छंद आहे या नाना छंदांनी सुद्धा तो परमात्मा प्राप्त होत नाही. जीवबुद्धीशी नाटोपे, जीवबुद्धीने तर तो अजिबात प्राप्त होत नाही. हे मत नाटोपे ध्येय ध्याने, हे नाटोपे दृढ मौने, हे मत नातुडे अनुष्ठाने, ज्याचे देखणे तोची जाणे. या मताने
ध्येय ध्यान जरी धरत असले तरी ध्यानाने सुद्धा हे प्राप्त होत नाही. दृढ मौन धारण केलं तरी मौनाने सुद्धा हा परमात्मा प्राप्त होत नाही. नातुडे अनुष्ठाने किती अनुष्ठान करा त्या अनुष्ठानाने प्राप्त होत नाही. ज्याचे देखणे तोची जाणे, ज्याचं त्यानंच पाहावं, त्याला ज्याचं काय आहे ते त्याचं त्यालाच समजतं, फक्त दुसऱ्याला कळत नाही. डोक्यावर ओझं आहे ते ओझं कसं वाहावं हे दुसऱ्यानं सांगून चालत नाही. किती सांगून उपयोग नाही. त्याच्या डोक्यावरचं ओझं त्याला जाऊ द्या. आपलं साध्या गावठी भाषेत सांगू, ज्याचं दुखणं त्याला समजतं, दुसऱ्याला सांगून उपयोग होत नाही आणि त्याची जाणीव त्याला होतही नाही. तसं भगवान म्हणतात, ज्याचे देखणे तोची जाणे, ज्यानं पाहिलं त्यालाच ते कळतं. हे मत नातुडे घराचारी, हे मत नातुडे हे नातुडे आश्रमांतरी, हे नातडे गिरी गौहारी, रिगता कंदरी. नातुडे मत हे घरामध्ये प्राप्त होत नाही. घरात बसल्या घर कोंबडा बनवून सुद्धा चालत नाही. काही लोक घर कोंबडेच हो, घर सोडतच नाही. आता तर त्यांना फार सुखी, लॉकडाऊन आहे बरं झालं. आता तो म्हणतो सगळेच घर कोंबडे झाले. म्हणजे काही काही घराच्या बाहेर निघतच नाही असे, पण घरात सुद्धा तो भेटत नाही. बरं आश्रम बांधले, आश्रमामध्ये गेलो तर आश्रमात सुद्धा दिसत नाही. मग चला आश्रमात नाही, घरात नाही, मग एखाद्या गुहेत जाऊन तपश्चर्या कर, गुहेत सुद्धा मिळत नाही. गिरी कंदरी नातुडे, पर्वतावर मिळत नाही, एखाद्या दरीमध्ये सुद्धा मिळत नाही. हेमत नातुडे रिद्धीसाठी सिद्धीसाठी, हे मत नातुडे करिता गोष्टी, हे मत नातुडे कपिला पिठी, भेद दृष्टी नाटोपे. हे रूप आपल्याला कोणे सिद्धी प्राप्त झाल्या तरी सिद्धीने सुद्धा प्राप्त होत नाही. सिद्धीने सुद्धा हे मत आपल्याला कळत नाही. नातुडे करिता गोष्टी, नुसत्या गोष्टी केल्या, वायचड नुसता बोलत बसला तर त्या नुसत्या बोलण्याने सुद्धा हरी प्राप्त होत नाही. हा बोला हरिपाठातला प्रमाण, अनंत वाचा ती बरळ त्या कैसा दयाळ किंवा गोपाळ पावे हरी. तो परमात्मा प्राप्त होत नाही. नुसता बळबळ करण्याने, गोष्टीने नुसत्या गोष्टी सांगित राहिल्या. तुकोबाराय म्हणतात, कथा सांगत राहिल्या कथा लावी तो चांडा. नुसत्या गोष्टी सांगत राहिल्या. एक महाराज पाहिला हो, कोणाची टीका नाही, आई साहेबांची वस्तुस्थिती आहे, निंदा नाही की टीका नाही. 2 वर्ष झाले 7-7 दिवस 5-5 दिवस प्रवचन, 5-5 6-6 दिवस प्रवचन ऐकतो. ग्रंथ समोर ठेवलेला असतो, पण ज्या ग्रंथाच्या आधारावर कथा सांगतात त्या ग्रंथातली एक ओवी 7 दिवस 5 दिवस आली नाही. 2 वर्ष झाले ऐकतोय. म्हणजे नुसत्या कथा सांगतात. तुकाराम म्हणतात, कथा लावी तो चांडा. नुसत्या गोष्टीने त्याला प्रमाण पाहिजे. आपण जे बोलतोय त्याला प्रमाण पाहिजे. ज्या ग्रंथाच्या आधारावर बोलतो त्या ग्रंथातला उल्लेख करायला पाहिजे. त्याचं काहीच हे नाही, म्हणजे निंदा नाही, करायला पाहिजे. हे संतांचे नियम आहे. आपण नियम डाळून, कारण आज असं झालं, कोण आहे, तू राणी मी राणी, पाणी कोण आणि होऊ द्या ना तानात आणि होते तर होऊ द्या. पण असं झालं, सर्वेच राजे सर्वांना समजायला लागले. त्याच्यामुळे जाऊ द्या, कोणाला बोललो तर राग येतं, परंतु आपल्यात बदल व्हावा अशी इच्छा कोणामध्ये राहिलेली नाही. सर्वाला मीच शहाणा असं वाटतं, परंतु मला असं वाटतं कमीत कमी आपण वारकरी सांप्रदायिक म्हणून घेतो. संतांचे, ज्ञानोबा तुकोबारायांचे, निळोबारायांपर्यंत या संतांचे, सत्पुरुषाचे, परंपरेचे पाईक म्हणून घेतो. तर या सत्पुरुषांच्या मार्गाने यांनी जसा संप्रदाय टिकवला त्याप्रमाणे, यांच्या नियमाप्रमाणे आपण कथा कीर्तन आपली साधना करण्याचा प्रयत्न केला तरच आपल्या जीवनात सिद्धी आहे. आपल्या मताने नाही. लोकांनी कितीही चांगलं म्हटलं तर लोकांच्या चांगलं म्हणण्याने आपला उद्धार होणार नाही. महाराज उत्कृष्ट बोलतो, नुसता बोल, तुझ्यापेक्षा पोपटही चांगला बोलतो. आपल्यापेक्षा पोपटाचं जास्त ऐकणारे लोक आहे. पोपट जर आणा बाजारात, कीर्तनकाराच्या कीर्तनापेक्षा पोपटाला पाहणारे ना ऐकणारे लोक आहे. पैसे देऊन इथं म्हणजे काय आहे तर संतांनी तेनेची पंथे चालू जाता.
न पडे गुंता कोठे काही चला पुढे. जास्त नुसत्या गोष्टी मांडल्या तर गोष्टीने सुद्धा प्राप्त होत नाही. हे मत नातुडे कपिला पीठी. आता हे कपिला पीठीनं फार डोकं खाल्लं. कपिला पीठी शब्दाचा अर्थ लावायचाच काय म्हणलं. कपिला म्हणजे कपिला गाय होती का, या कपिलेचं पीठ कसं काय करायचं. मग तर याच्यामध्ये थोडं चिंतन केलं, स्मरण करून लक्षात आलं कपिला पीठी म्हणजे कपिलाचार्यांनी पेठावर व्यासपीठावर बसून आई देवहूतीला सांगितलेलं, माता देवहूतीला सांगितलेलं जे तत्वज्ञान त्याला सांख्यशास्त्र म्हणतात. त्या सांख्यशास्त्राने सुद्धा परमात्मा प्राप्त होत नाही. कारण सांख्यशास्त्रामध्ये भेददृष्टी दिलेली आहे. त्या भेददृष्टीने कपिला पीठी भेददृष्टी नाटोपे, त्यानं सुद्धा हा प्राप्त होत नाही. मत नातुडे तीर्थवासी, हे नातुडे क्षेत्र संन्यासी, हे नातुडे वैराग्यासी, कामक्रोधासी नातुड कामक्रोधासी न जिंकता. नाथ महाराज सांगतात नातुडे तीर्थवासी, तीर्थावर वास करायला लागले. वास म्हणजे राहणे, दुसरा वास करू नका. तीर्थावर राहायला लागले तरी नुसत्या तीर्थात राहणार नाही, तीर्थक्षेत्रात राहण्याने नाही. क्षेत्रवासी क्षेत्र संन्यासी, या सीमेच्या बाहेर जायचंच नाही. आहेच आबा आणायला काही सीमेच्या बाहेर जाय, पण त्यानं सुद्धा मिळत नाही. क्षेत्र संन्यास घेतला तरी क्षेत्र संन्यासाने मिळेलच सांगता येत नाही. हे नातुडे वैराग्यासी, नुसतं वैराग्य का या वैराग्याने सुद्धा मिळणार नाही. काम क्रोधासी न जिंकता नातुडे, अंतकरणातले काम क्रोध जर जिंकले नसतील तर हा परमात्मा प्राप्त होत नाही. तुकोबारा याचं तर प्रमाण असं आहे, आपण मागे म्हणून गेलो प्रमाण मागच्या प्रवचनामध्ये 4-5 दिवसा अगोदर, 6-7 दिवसा अगोदर. काम क्रोध लोभ घेऊन या संगे परमार्था सिनिगे तोची मूर्ख. म्हणजे काम क्रोध लोभ जर अंतकरणात असेल तर तो परमात्मा प्राप्तीच्या लायकीचा नाही. त्रिविधम नरकस्येदम द्वारम नाशनम आत्मना. हा भगवान सांगतात की हा जो क्रोध त्रिविध काम क्रोध लोभ तस्वाद येतात त्रयम त्यजेत. त्रिविधम नरकस्येदम, हे 3 नरकाचे द्वार आहेत, काम क्रोध आणि लोभ. या काम क्रोध लोभाने परमात्म्याला जिंकता येत नाही, परमात्म्याचं हे मत प्राप्त होत नाही. हे मत नातुडे प्रयाग स्नानी, हे नातुडे महास्मशानी, हे नातुडे गयावर्जनी, कष्टता त्रिभुवनी मत नातुडे. हे मत प्रयागामध्ये स्नान करत राहिले. दरवर्षी 3ऱ्या वर्षी इलाहाबादचा म्हणजे इलाहाबादच्या कशाला कुंभमेळ्याला गेले. कुंभमेळ्यातलं स्नान घडलं इलाहाबादला म्हणजे प्रयागराजाला, तरी सुद्धा तिथं सुद्धा मिळेलच सांगता येत नाही. नातुडे महास्मशानी. आता स्मशान माहिती आहे, महास्मशान कुठं आहे. महास्मशान म्हणजे पुराणामध्ये काशीला म्हटलेलं आहे. स्मशानेश्व क्रीडास्व म्हणजे त्या या पुष्पदंतांनी शिवमहिम्न स्तोत्रामध्ये परमात्म्याचं भगवान शंकराचं वर्णन केलं. भगवान परमात्मा स्मशानामध्ये क्रीडा करतात. काशी हे महास्मशान आहे. तसंच आपली पंढरी सुद्धा महास्मशान म्हटलेली आहे. पंढरीचे भूत मोठे आल्या गेल्या झडपी वाटे. पंढरपूर सुद्धा महास्मशान आहे. असंच आहे प्रमाण, पण मला आता आठवणार नाही वेळ. म्हणजे त्या महास्मशानामध्ये राहिल्यानंतर सुद्धा म्हणजे काशीमध्ये राहून सुद्धा देव मिळेलच सांगता येत नाही. हे नातुडे गयावर्जनी, गयेच्यामध्ये गेले आणि गयेमध्ये वर्जन मुंडन केले त्याला प्राप्त होत नाही. नुसत्या भटकत राहिल्याने हे नातुडे पृथ्वी फिरता, हे नातुडे तीर्थे करिता, हे नातुडे ध्यान धरिता, साधनी सर्वथा नातुडे. हे म्हणजे पृथ्वी फिरले, उर्वीचे भ्रमण याजसाठी. तुकोबरायांचा अभंग आहे. उर्वीचे भ्रमण याजसाठी, याजसाठी जप, याजसाठी तप, व्यासे अमुप ग्रंथ केले. म्हणजे पृथ्वीचं भ्रमण केलं तरीही हा तरी मिळत नाही. हे नातुडे तीर्थे करिता, तीर्थयात्रा करून सुद्धा
हा मिळत नाही, हे मत प्राप्त होत नाही. हे नातुडे ध्यान धरिता, ध्यानाने सुद्धा मिळत नाही. पृथ्वी फिरत हे नातुडे साधनी सर्वथा नातुडे, हे कोणत्याही ध्यानाचे